नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. पूर्ण देशात हाहाकार, शेकडोच्या नंबरनी फ्लाइट्स रद्द आणि प्रत्येक एअरपोर्टवर अतिशय दारुण आणि करुणामय असं दृश्य. मुलं दुधासाठी रडतात. 2-2 दिवस झाले एअरपोर्टला आहेत. लोकांचं सामान आतमध्ये गेलं फ्लाइटमध्ये, पण पायलट नसल्यामुळे फ्लाइट उडालं नाही. आणि असंख्य व्हिडिओ आतापर्यंत मार्केटमध्ये आलेले आहेत. परंतु जनता पस्त, मोदी सरकार मस्त. मोदी साहेब आपले पुतीनला वेलकम करण्यात आणि टेंट हाऊसच्या रेड कार्पेटवर चालवण्यात मस्त होते. भोभो मीडिया, गोदी मीडियाला काही घेणं देणं नव्हतं. पण रेल्वे सुद्धा या वेळेला लूटमार करायसाठी उतरली. कारण रेल्वेत डायनामिक फेअर सिस्टम असल्यामुळे जितकी जास्त डिमांड तितके ते भाडं वाढत जातं. दिल्लीत आलेले कितीतरी लोक मागच्या 3 दिवसापासून हॉटेलचं बिल भरून हॉटेलमध्ये राहत आहेत. रेल्वेचं तिकीट नाही, मुंबईचं फ्लाईट नाही, पुण्याचं फ्लाईट नाही. माझे एक मित्र औरंगाबादचं, त्यांना परवाचं फ्लाईट मिळालं, तेही 20,000चं. सगळ्यांनी लूट माजलेली आहे. हे झालं का? कशामुळे? डीजीसीएनी म्हणजे सर्वात पहिले पायलट असोसिएशन कोर्टात गेलं, की आम्हाला अतिशय जास्त काम करावं लागतंय. म्हणून कोर्टाने सांगितलं डीजीसीएला, की यांचे जास्त काम हे त्या सगळे पॅसेंजर्स आहेत, प्रवासी आहेत, त्यांना रिस्क आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे यांना तुम्ही करा. मग त्यांनी ते एक नवीन कायदे काढले, रूल बनवले. पहिला फेज जुलैमध्ये चालू केला आणि तेव्हाच त्यांनी एअरलाईन्सला सांगितलं होतं, की नोव्हेंबर 1 पासून आम्ही पायलटचं शेड्यूल सांगू. त्यांना किती नाईट लँडिंग अलाउड आहेत, त्यांना किती सुट्ट्या कमीत कमी द्याव्या लागतील, ते एकूण किती फ्लाय करतील. त्यांची ड्युटी जरी 1500 तास असली महिन्याला, तर 1000 पेक्षा जास्त अवरचं फ्लाइंग ते करू शकणार नाही. आणि इंडिगो सारखे एअरलाईन त्याच्याकडे मोनोपोली आहे. 60-70% शेअर आहे. त्यांना इतका माज होता, की त्यांनी ते 8 महिने अक्षरशः काही न करता घालवले. 1 तारखेला हे लागू झाल्यावर मग पळवापळ सुरू झाली. 18 तारखेला मी नागपूरला आलो एका कार्यक्रमासाठी. 19ला कार्यक्रम होता. 18 रात्रीचं संध्याकाळचं 6:45चं फ्लाइट घेतलं. 6:45ला त्यांनी फ्लाइटमध्ये आम्हाला चढवलं. वाटलं फार वेळेवर फ्लाइट जाते बाबा. 8:45ला त्यांनी खाली उतरवलं पुन्हा. 2 तास झाले होते फ्लाइटमध्ये बसून. म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मग आम्हाला पुन्हा एअरपोर्टमध्ये आणलं. थोड्या वेळाने सांगितलं, चला पुन्हा बोर्डिंग करू. ते आता प्लेन ठीक झालं. बरेचसे फ्लाइट पॅसेंजर म्हणायला लागले, की आम्ही त्या फ्लाइटमध्ये बसणार नाही. कोणीच बसणार नाही, कारण त्या फ्लाइटमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी सांगितलं, की साहेब तसं ते टेक्निकल आम्हाला म्हणावं लागतं. पण प्रॉब्लेम पायलटचा होता. जो पायलट प्लेन नागपूरला घेऊन चालणार होता कॅप्टन, त्याचे फ्लाइंग अवर्स हवेतच पूर्ण होणार होते. मग राहिलेल्या डिस्टन्समध्ये बिना पायलटचं प्लेन कसं चालेल? त्यामुळे नवीन पायलटची व्यवस्था करण्यात आली. तो नवीन पायलट शोधला, तो आला, त्याचं मेडिकल झालं. आम्ही 12 वाजता रात्री पोहोचलो. बडोद्यावरनं मी 3 तारखेला निघालो सकाळी. 6चं फ्लाइट. माफ करा, 8चं फ्लाइट. 12:30ला निघालं. कारण दिल्लीवरूनच फ्लाइट नव्हतं आलं. कारण दिल्लीमधनंच पायलटचा तोच लोचा. जर इंडिगोला हे सगळं टाळायचं होतं, तर इंडिगोनी आपल्या वैमानिकाच्या आकड्यानुसार
विमानं सोडली असती. उदाहरणार्थ दिल्लीवरून मुंबईला जर रोज त्यांची 12 विमानं जातात, तर त्यांनी ती 6 केली असती. 6 रद्द केली असती. लोकांना पहिले ॲडव्हान्समध्ये म्हणजे लोकं एअरपोर्टला पोहोचले नसते, मारामाऱ्या झाल्या नसत्या. आणि त्यांनी सांगावं, की आम्ही नवीन पायलटची व्यवस्था होईपर्यंत आम्ही आमचे सॉर्टीज ज्याला म्हणतात आपल्या इथे, कमी करतो. पण त्यांनी एकही आपलं कुठल्याही टाईम टेबलमध्ये एकही फ्लाइट कमी केलं नाही. वैमानिक नाहीत. त्यामुळे त्यांनी सगळा जितका सत्यानाश होऊ दिला, तेवढा होऊ दिला. आणि जेव्हा ओरडाओरड झाली, तेव्हा मग सरकारला लक्ष घालायला लागलं आणि मग डी-जी-चीने सांगितलं, की तो सुट्टीचा जो क्लॉज आहे, तो आम्ही थोडंसं मागे घेतो. हे एक मोनोपोली ब्लॅकमेलिंग होतं. दुसरीकडे डी-जे-सी-एनी याला मॉनिटरिंग का नाही केलं? कारण डी-जी-सी सुद्धा भ्रष्ट एजन्सी झालेली आहे. सर्वात जास्त भ्रष्टाचार आहे ते तिथे आहे. आणि मग अशाच वेळेला ज्या बाकीच्या एअरलाईन्स ज्यांचे शॉर्टेजेस कमी होत्या, त्यांच्याकडे पायलट ठीक होते. मग एअर इंडिया असो, स्पाइसजेट असो, आकाशा असो. त्यांनी पाहिलं की एवढे आता पॅसेंजर मरायला टेकलेत. कोणाची आई आजारी आहे, कोणी अंतिम यात्रेला जातंय, कोणाच्या परीक्षा गेल्या, कोणाचा म्युझिकल प्रोग्राम मध्ये त्याला गायचं आहे, तो गेला. नॅशनल टॅलेंट हंटमधलं गुजरातची मुलं कलकत्त्याला जायची होती, ती जाऊ शकली नाही. एका नवीन दाम्पत्याला आपल्या रिसेप्शनसाठी जायचं होतं, ते जाऊच शकले नाही. लोकं रिसेप्शनला पोहोचले आणि नवरा-नवरीच नाही. मग त्यांनी व्हिडिओ दाखवला आपला, की आम्ही विमानामुळे नाही येऊ शकलो. आम्हाला इथेच पहा आणि आशीर्वाद द्या. मोदींचं डिजिटल इंडिया हेच ते. या सगळ्यांसाठी दोषी कोण? ते म्हणतात आम्हाला 10 दिवसाचा वेळ द्या. तर म्हणतात, आता का 10 दिवसाचा वेळ? अर्धा किलो सामान जर जास्त झालं तर इंडिगो सोडतं का कोणाला? आणि त्या एअरपोर्टवर अडाणी, अंबानीच्या अडाणीच्या एअरपोर्टवर ₹68 ची पाण्याची बाटली मिळते. ₹250 डोसा मिळतो. ₹350 ची चहा मिळते. लोकं पागल झाले. एक विदेशी फ्रेंच टुरिस्टचा का बाईचा, ती अक्षरशः त्या काउंटरवर वर चढून ज्या घाणेरड्या त्या भाषेत काय बोलायचं असेल ती बोलत होती. आणि तिच्या चेहऱ्यावरनं वाटत होतं, की ती काही चांगलं बोलत नाहीये. पण आमचा एव्हिएशन मंत्री म्हणतो, "असं नको करायला." आणि मग शेवटी त्यांनी काय केलं, फार मोठा रिलीफ दिला. तो रिलीफ म्हणजे त्यांनी सांगितलं, की आम्ही एअरलाईन्सला आता कॅपिंग केलेलं आहे प्राईसवर. कॅपिंग पहा 500 किलोमीटरपर्यंत जर तुमचा प्रवास असला, तर 7,500 च्या पेक्षा जास्त तिकीट नको. 1,000 किलोमीटरपर्यंत असला, तर 12,000 पर्यंत तिकीट. 1,500 असला किलोमीटरचं, तर तुम्हाला 15,000 पर्यंत तिकीट. आणि मग त्याच्या पुढे जर जास्त 1,500 पेक्षा जास्त असला, तर मग 18,000 पर्यंत तिकीट. म्हणजे दिल्ली ते मुंबई हा ₹15,000 चे तिकीट हे सरकारनं अप्रूव्हल केलेला रेट आहे. दिल्ली ते मुंबई हे नेहमी विमान प्रवास 5,000 4,500 पासून तर जास्तीत जास्त 7,500 पर्यंत असायचा. रेग्युलर रूटीनमध्ये. सण वगैरे असले तर ती गोष्ट वेगळी. पण सरकारने हे जे कॅपिंग रेट दिले, हे अप्रूव्ड रेट दिले, या रेटमध्ये, या किमतीमध्ये हवाई चप्पल घालणारा माणूस हवाई यात्रा करू शकतो का? मोदी फार मोठमोठ्याने भाषण देत सांगत होते ना, मैं चाहता हूं कि इस देश का हवाई चप्पल पहनने वाला आदमी हवाई यात्रा करे. अहो, या रेटमध्ये माणसाला कपडे विकून हवाई चप्पल घालूनच जावं लागेल साहेब. पण शेवटी काय आहे, हाहाकार एअरपोर्टवर आहे. बाकीच्यांना काय? आत्महत्या शेतकरी करतात. बाकीच्यांना काय? गुंड्यांचा त्रास दुकानदारांना आहे. बाकीच्यांना काय? भ्रष्टाचाराचा त्रास सामान्य माणसाला आहे. बाकीच्यांना काय?
त्यामुळं सहनशक्ती या भारतातल्या नागरिकांची इतकी वाढलेली आहे, की ती काही दिवसांनी विसरून जातील, की ते वडिलांच्या अंतिम संस्काराला जाऊ शकले नाही. आणि पुन्हा एक व्हिडिओ आहे तिथे, ती सगळी लोकं शिव्या घालतायत, की सरकार काय करतं आमचं? तर त्यातही एक अंधभक्त येऊन म्हणतो, "सरकार काय करेल त्याच्यात? सरकार विमान उडवतो का?" काहीच नाही. निर्लज्जपणे आमची अर्थमंत्री म्हणते, "रुपयाची काळजी करू नका. तो स्वतःला सांभाळेल. तो खाली चालला गेला ते नका पाहू. तुम्ही अर्थव्यवस्था पहा, चांगली आहे आपली." हा मूर्खांचा बाजार आहे. विठ्ठल, विठ्ठल एवढंच म्हणणार. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.